वरसाई विभागात भारतीय सैनिक कमलाकर भौंड यांचं जल्लोषात स्वागत। जावळी इथं सेवापूर्ती सत्कार कार्यक्रम संपन्न। तरुण युवकांना देशसेवेत जाण्यासाठी मार्गदर्शन करत राहणार कमलाकर भौंड। भारतीय सैन्य दलात 17 वर्ष प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त होऊन गावी परतलेल्या हवालदार कमलाकर भौंड यांचं वरसाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वरसाई बाजारातून ते वरसाई शाळेपर्यंत मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढून शालेय प्रांगणात भारतीय सैनिक कमलाकर भौंड यांचं शाळेच्या वतीनं स्वागत केले। तसेच वरसाई अष्टे महिलांकडून त्यांचं औक्षण करण्यात आले। जावळी, निफाड व वरसाई विभागातील तरुण युवकांनी वरसाई ते जावळी बाईक रॅली काढून डीजेवर देशभक्ती गीत लावत तसेच भारत माता की जय, जय जवान, जय किसान अशा घोषणा देत भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन फुलांची उधळण करून त्यांची वरसाई ते जावळी व निफाड मिरवणूक काढून जावळी सभागृहात सत्कार सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आगळ्या वेगळ्या जोशामध्ये स्वागत करत समस्त वरसाई विभाग व जावळी ग्रामस्थांच्या वतीनं जावळीत मोठ्या जल्लोषात सन्मान व स्वागत करण्यात आले। पेन तालुक्यातील निफाड गावातील असून त्यानं वरसाई येथील कैलासवासी पूज्य गोडसे विद्यालयामध्ये त्यांनी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कमलाकर बळीराम भौंड हे ग्रामीण भागातील लहान तरुणांपासून सैन्य दलात जायची इच्छा असल्यामुळे तसा लहान वयापासूनच प्रयत्नशील होता। त्यातून तो भारतीय सैन्य दलात 17 वर्षापूर्वी भरती झाला। भारताच्या विविध कानाकोपऱ्यात सैन्य दलात सेवा केल्यानंतर 17 वर्षांनी हवालदार कमलाकर भौंड सेवानिवृत्त झाला। सेवानिवृत्ती घेऊन तो आपल्या मूळ गावी निफाड इथं परतत असताना जावळी येथील सभागृहात कमलाकर भौंड यांचा सत्कार सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला। जावळी इथं मिरवणूक दरम्यान जीप शाळा जावळी येथील विद्यार्थ्यांनी कमलाकर भौंड यांचं लेझिम पथकानं भव्य दिव्य स्वागत करण्यात आले। भारत माता की जय, जय जवान, जय किसान घोषणा व फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते। सत्कार सेवापूर्ती कार्यक्रम जावळी सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी राजीव सदस्य DB पाटील, भाजप युवा मोर्चा पेन अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, बालगंगा समिती अध्यक्ष अविनाश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयवंत नारकर, वरसाई माजी केंद्र प्रमुख श्वेता म्हात्रे, ग्रामसेवक जानवी म्हात्रे, माजी सैनिक मंगेश पाटील पाडले, निधवली, जावळी शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, जावळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सेवानिवृत्त व सत्कारमूर्ती हवालदार कमलाकर भौंड यावेळी बोलताना सांगितले की जावळी ग्रामस्थांनी एकत्र येऊन माझे जे अभूतपूर्व स्वागत केले, जो सन्मान केला, त्यामुळे मी खूप भारावून गेलोय। देशसेवा करताना माझे घर, माझी शाळा, माझे गाव, माझे मित्र याची मला नेहमी आठवण येत होती। देशसेवेमध्ये जो आनंद, स्वाभिमान, अभिमान, शिस्त, स्वावलंबन व प्रामाणिकपणा शिकायला मिळाला तो खूप मोठा आहे। सेवानिवृत्त झाल्यानंतर मनाला वाईट वाटतं, यापुढेही इतर प्रकारे का होईना देशसेवा, समाजसेवा करत राहणार व गावातील इतर तरुण मुलांना देशसेवेला जाण्यासाठी प्रेरणा देत राहीन असं सांगितले। माझे स्वागत, माझा सन्मान, सत्कार सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जावळी ग्रामस्थांचे आभार मानले। आपलं संरक्षण केलं मित्रांनो, खरं तर ही गोष्ट मी सहज बोलून गेलो, परंतु कल्पना करा त्यावेळेला भारतीय सैन्याला मिलिटरी असेल, आर्मी असेल, नेव्ही असेल, रजेवरती आलेल्या सर्व माझ्या बांधवांना, या शूरवीरांना तात्काळ आमंत्रण दिलं की तुम्हाला लगेच हजर व्हावं लागेल। कोणाचं लग्न होतं, कोणाचं अजब लग्न झालं की लगेच त्यांना जावं लागलं। परिस्थिती काय असेल कल्पना करा। तर मित्रांनो, तुम्ही आम्ही ह्या शूरवीरांचा करून काय भेटाई, त्यांचे आभार, त्यांचे ऋण आपण गेल्या अनेक पिढ्या फेडू शकत नाही। एवढे मोठे ऋण या शूरवीरांच्या ह्या माझ्या सैन्य दलातून निवृत्त होणाऱ्या या सैन्यांच्या आपल्या तमाम समाजावरती आहेत। कारण ते जेव्हा सीमेवरती असतात तेव्हा आपण इथे मस्त मजेत आपण रात्र झोपून काढतो, आपले दैनंदिन व्यवहार पार पाडतो, आपले धंदे पार पाडतो, प्रत्येकजण आपल्या कुणालाही कशाचाही झळ नसतो। परंतु ही परिस्थिती मात्र ह्या माझ्या शूरवीरांच्या मुळे आपण सुरक्षित असतो, समाधानानं राहतो। मित्रांनो, तुम्ही आता लक्षात घ्या, आज इराण, इस्रायल, व्हिएतनाम अनेक देशांमध्ये युद्ध चालू आहे। जनतेची अवस्था बघा काय आहे तिथे। तिथले सगळं उद्ध्वस्त केले जातात। 60-70 हजार माणसं मारली जातात। परंतु आपल्या देशामध्ये मात्र या निफाड गावामध्ये जन्माला आलेले कमलाकर दादांसारखे, असे गावामध्ये जन्माला आलेले मंगेश भाईंसारखे
जेव्हा शूरवीर आपल्यासाठी लढायला सीमेवरती जातात, सरहद्दीवरती जातात, त्यावेळेला आपण सुरक्षित राहतो. इतकंच मी तुम्हाला सांगतो. आणि ह्या अविनाश पाटील, जावली ग्रामस्थ, वसई ग्रामस्थ, निफाड ग्रामस्थ, ग्रामपंचायत, ग्रामसेविका मॅडम, एवढ्या मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने हा कार्यक्रम होईल अशी मला अपेक्षा नव्हती. पण आपला मितेश याचा मला एक दिवस फोन आला. तो म्हणाला तू कधी येतोयस काय. मी म्हटलं अरे आंबेडकरमध्ये कार्यक्रम ठरलाय तिकडे करायचा. तो म्हटला नाही, तू आपल्या इथून गेलायस, आपल्या ह्या रोड आपल्या खोऱ्यातून गेलायस तू, तर आपल्याकडे कार्यक्रम झाला पाहिजे. त्यांनी हा एवढा मोठा नियोजन, जावली ग्रामस्थ यांनी केलेला नियोजन, मित्रमंडळ यांचा मी धन्यवाद करतो, मनापासून धन्यवाद करतो. एक माय मावळ्या यांना मला एक सांगायचं आहे की शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं जिजामातेनं, म्हणून हे एवढं स्वराज्य उभं राहिलं. तर हे आमच्यासारखे जे सैनिक आहेत, पोलीस दलात जाणारे विद्यार्थी आहेत, त्यांना घडवण्याचं काम आहे फक्त माय मावळ्या करू शकतात. जर माय मावळ्या तर म्हणल्या की माझा मुलगा देश सेवेसाठी जाऊ शकतो, महाराष्ट्रासाठी पोलीस मध्ये तरी जाऊ शकतो, त्यांनी जर ठरवलं तर हे सर्व नक्कीच करतील, मी यांची अपेक्षा करतो. कारण माझा एक किस्सा सांगतो तुम्हाला. मी आर्मीमध्ये होतो, माझं लग्न करायचं होतं. ज्यावेळेस माझे वडील घराघरात जायचे, म्हणजे मुली बघायला जायचे, त्यावेळेस कुठे मुलगा कामाला, आर्मीमध्ये, नाही आमची मुलगी नाही असे म्हणायचे. एवढी आपली लोक घाबरतात. तुमच्या समोरूनच गेलो मी इथून. ह्या देवळामध्ये आम्ही बस लागायची, देवळामध्ये बसायचो. इथे शरद आला झाला हे झाले आम्हाला ओरडायचे, तुम्ही काय करताय, टाइमपास करताय, काय करताय. पण नाही, ते आम्हाला ओरडत होते, एक चांगली लाईन दाखवत होते की बाबा तुम्ही शिका, काहीतरी करा, आपल्या इकडून कोणी नाहीये. त्यांचं ऐकत माझं शिक्षण इथून 8वी ते 10वी वर्ष शाळेमध्ये झालो. इथे 3 वर्ष त्यांनी पुणे कोटळत होते ते. त्याच्यामुळं त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं. त्यांनी सांगितलं बाबा शिकणं हे सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण आपल्या विभागातून, जावली निफाड गावातून, आमच्या गावातून तरी कोणी फर्स्ट 10वी पास तर झालं नव्हतं. आम्ही असे 3 विद्यार्थी होतो की निफाड गावातून आम्ही 10वी पास झालो होतो. त्याच्यानंतर मी कॉलेजला गेलो. कॉलेज